पंढरपुर में विठुबा रुक्मिणी मंदिर समिति की आषाढ़ी की महत्वपूर्ण बैठक के दौरान बवाल हो गया। स्थानीय निवासियों, समाज सेवी दत्ता काले एवं उनके समर्थकों ने बैठक में जोरदार हंगामा किया। उन्होंने तत्काल प्रभाव से मंदिर समिति को भंग करने की मांग उठाई। इसके साथ ही उन्होंने अवैध रूप से बीवीजी कंपनी को दिया गया ठेका रद्द करने की भी अपील की। पूर्वी मंदिर समिती बरखास्त व्हावी आणि बीवीजी कंपनीला जे अनधिकृतपणे टेंडर दिलेले ते या ठिकाणी कॅन्सल व्हावं म्हणून आम्ही उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं। त्याच्याच धर्तीवर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सहाध्यक्ष व सदस्यांची मीटिंग पंढरपूर भक्ती निवास या ठिकाणी असता या ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी घोषणाबाजी आम्ही करून मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे, बीवीजी कंपनीला अनधिकृतपणे टेंडर झालं पाहिजे। कारण ज्या गोरगरिबांचा पैसा आहे तो पैसा जर तुम्ही असे 5-5 6-6 कोटी जर त्या ठिकाणी गोरगरिबांचा पैसा जर एखाद्या ठेकेदाराच्या घशात घालत असाल तर ते आमच्या पंढरपूर रहिवाशांना या ठिकाणी मान्य नाही। टेंडर प्रक्रिया हीच कॅन्सल करून पंढरपूर शहरातील तालुक्यातील अनेक असे विठ्ठल भक्त आहेत, सेवेकरी आहेत की त्या ठिकाणी फ्री कॉस्ट ऑफ त्या ठिकाणी काम करायला ते तयार आहेत। आणि सुरुवातीला वार्डन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही फ्री ऑफ सेवा त्या ठिकाणी चालू होती। मग पांडुरंगाची सेवा करण्याचा जर मान आमच्या पंढरपूर रहिवाशांना, तालुक्यातील रहिवाशांना जर मिळाला, राज्यातील लोक तयार आहेत, तर मंदिर समितीनं ही टेंडर जी प्रक्रिया आहे ती ठिकाणी राबवते, ही टेंडर प्रक्रियाच बंद केली पाहिजे। तिरुपती बालाजीला आज एवढं मोठं देवस्थान आहे, जगभर त्याची प्रसिद्धी आहे, तर हे तिथं सेवाभावी सगळे लोक त्या ठिकाणी काम करतायत। त्याच पद्धतीनं पंढरपूर सुद्धा बालाजीचं प्रतिरूप म्हणून पांडुरंगाला बघितलं जातं, त्याच पद्धतीनं इथंही या ठिकाणी सर्व सेवाभावीच संस्था या ठिकाणी चालवावी, जेणेकरून गोरगरिबांचा आलेला पैसा त्यांच्याच सेवेसाठी लागला जाईल, या ठिकाणी ठेकेदारांचं घर भरलं जाणार नाही। ही जी पद्धत या ठिकाणी चालवतात ती मंदिर समितीने बंद करावी।